नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या सत्रामध्ये आपण 1.3 हे बघणार आहोत. ओके, 1.3 हे बघणार आहोत. याच्यामध्ये बघा, इफ तुम्हाला सेटची नाव हे दिलेली आहेत, ए, त्यानंतर बी, सी आणि डी हे दिलेले आहेत आणि काय विचारलेले आहेत की हे तुम्हाला सबसेट दिलेले आहेत, हे बरोबर आहे का, हे एकमेकांचे सबसेट दिलेले आहेत ते आपण बघूया, आपण कसं क्लिअर करूया. आता पहिलं दिलेलं आहे ट्रू आणि फॉल्स विचारलेलं आहे तुम्हाला, की काय विचारलेलं आहे की विच स्टेटमेंट्स इज ट्रू अँड विच स्टेटमेंट इज फॉल्स. आता बघा, सी सबसेट ऑफ बी आहे का बघू आपण. सी सबसेट ऑफ बी, सी याच्यामध्ये बी आणि डी आहे, सबसेट ऑफ बी, बीचा सबसेट आहे का, म्हणजे हे बी आणि डी याच्यामध्ये आहे का, नाही, नाही आहे घटक, म्हणजे काय फॉल्स आहे. हे वाक्य कसं आहे, फॉल्स. मग इथं तुम्ही कसं लिहू शकतात, ऑल एलिमेंट ऑफ सी इज नॉट प्रेझेंट इन सेट बी असं लिहू शकतात. एक वाक्य जर तुम्हाला येत असेल तर ऑल एलिमेंट ऑफ सी इज नॉट प्रेझेंट इन सेट बी, हे वाक्य फॉल्स. ओके, आता ए सबसेट ऑफ डी, इथं बघू आपण ए हा ए सबसेट ऑफ डी आहे का, नाही, हा पण फॉल्स आहे. बघून घ्या ना, ए मध्ये एवढे एलिमेंट आहे आणि डी मध्ये फक्त दोनच एलिमेंट आहे, म्हणजे इम्पॉसिबल आहे. त्यानंतर डी सबसेट ऑफ बी, डी हा डी, ए आणि ई सबसेट ऑफ बी, बी डी आणि ई हे आहे का, याच्यामध्ये ए आहे ई आहे पण याच्यात ए आणि हे पण फॉल्सच आहे. ओके, त्यानंतर डी सबसेट ऑफ ए, हा डी सबसेट ऑफ ए, हे बघा ए आहे आणि ई पण आहे, म्हणजे हे ट्रू आहे. कळतंय ना तुम्हाला मी काय सांगतोय तर, की हे पहिले वाक्य वाचा, ए सबसेट ऑफ डी, डी सबसेट ऑफ बी, डी सबसेट ऑफ ए, डीचे ए मध्ये घटक आहे का, असतील तर ट्रू, नसतील तर फॉल्स. आता बी सबसेट ऑफ ए, बी सबसेट ऑफ ए, या सी आहे का याच्यात, आहे, डी आहे का याच्यात, आहे, ई आहे का याच्यात, आहे, परंतु एफ मात्र नाही, म्हणजे हे पण येईल फॉल्स. त्यानंतर सी सबसेट ऑफ ए, सीचे घटक ए मध्ये आहे का, बी आणि डी, बी आणि डी आहे, म्हणजे हे वाक्य काय येईल, ट्रू. कळतंय का तुम्हाला हे सर्व विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. आपला अशा प्रकारे पहिला प्रश्न संपलेला आहे. आपण लगेच दुसरा प्रश्न बघूया. दुसरा क्वेश्चन घ्या विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपा आहे. बघूया दुसरं काय दिलेलं आहे. टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट अँड शो दॅट. आता युनिव्हर्सल सेट आहे, त्याच्यामध्ये बघा प्रश्न तुम्ही लिहा, प्रश्न आता तुम्ही लिहा. बघा, टेक द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 20. आता इथं युनिव्हर्सल सेट घेतला मी, तो घेतला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. हा झाला तुमचा युनिव्हर्सल सेट. ओके, आता याच्यात काय विचारलेलं आहे तुम्हाला, शो सेट एक्स अँड वाय युझिंग व्हेन डायग्राम. मग आता एक्स संच कोणता दिलेला आहे, बघा एक्स कोणता दिलेला आहे, x such that of x belongs to natural number and 7 is less than x is greater than 7 and less than 15. आता हे लक्षात घ्या, तुम्हाला हा x संच काढायचा आहे यादी पद्धतीने. आता याच्यामध्ये x कशी संख्या आहे, x बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. x कोणत्या संख्या बिलॉंग्स करते, नैसर्गिक संख्या, परंतु x ही संख्या 7 पेक्षा मोठी आहे आणि 15 पेक्षा लहान आहे. 7 पेक्षा मोठी म्हणजे 8 9 10 11 12 13 आणि 14, 15 पेक्षा लहान म्हणजे तो संच हा झाला. ओके, आणि आता याची तुम्हाला काय काढायची आहे, तुम्हाला व्हेन डायग्राम काढायची आहे. मग आपण काय करू, एक रेक्टँगल काढू, त्याच्यामध्ये एक
इलिप्स काढू, याला आपण युनिव्हर्सल संच नाव देऊ, याला आपण काय करू, युनिव्हर्सल संच नाव देऊ. आणि मध्ये जो आहे हा x हा आपण इथं टाकून देऊ. 8 9 10 11 12 13 आणि 14. आता इथं किती येतील, इथं उरलेले 1, इथं घ्या 2 3 4 5, मला समजतंय 6, त्यानंतर 7, त्यानंतर 8 9 10 11 14पर्यंत नाही येणार, मग किती येतील 15. ओके, म्हणजे हे 8 मध्ये आले, 8 9 10 11 12 13 14 15. हे समजलं का तुम्हाला? हे झालं युनिव्हर्सल सेटची व्हेन डायग्राम. ओके, म्हणजे ह्या संचावरून आपण हा संच लिहिला, याच्यातले घटक आपण मध्ये दाखवले, उरलेले घटक आपण बाहेर दाखवले. ही अशा प्रकारची एक फिगर तयार झाली. ओके, आता आपण पुढचं काढूया. पुढचं बघा, याच्यातलंच पुढचं अतिशय सोपं आहे. बघा पुढचं काय आहे, y such that of y belongs to natural number. हे नॅचरल नंबरला बिलॉंग्स करतं. y is prime number from 1 to 20. ओके, म्हणजे y आता 1 to 20 मधले प्राईम नंबर आपल्याला शोधायचे आहेत. माहिती आहे आपल्याला 2 3 5 7 8 9 9 नाही, 10 नाही, 11 13 15 आहे का नाही, 16 नाही, 17 आहे आणि 19 आहे. दिस इज द प्राईम नंबर. ओके, आता आपल्याला याची पण वेन डायग्राम दाखवायची. मग आपण काय करू, एका साथ हे काढू, रेक्टँगल काढा कोणता पण, याच्यामध्ये आपण ट्रायंगल दाखवू. ओके, आता हा y याच्यात दाखवू आपण. y कोणता आहे, y 2 3 5 7 11 13, त्यानंतर 17 आणि 19. मग आता उरलेले 1 2 नाही, 3 नाही, 4, त्यानंतर 5 नाही, 6, 7 नाही, 8 9 10, त्यानंतर 11 नाही, 12, 13 नाही, 14 15 16 17 नाही, 18 19 नाही, 20. ओके, हे झाले तुमचे युनिव्हर्सल संच. अशा प्रकारे आपण या दोन्ही फिगर ही त्याची उत्तर आहे, सोल्युशन्स येते, लक्षात घ्या. अतिशय सोप्या पद्धतीने, सोप्या फिगरने आपण हे दाखवू शकतो, इंडिकेट करू शकतो. चला पुढचा प्रश्न आहे प्रॉब्लेम नंबर 3. आपल्याला जर कॉम्प्लिमेंट, त्यानंतर सबसेट, हे सगळं जर बेसिक कळलं की सच दॅट ऑफ कशाला म्हणायचं, त्यानंतर लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल टू, या गोष्टी जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या ना तर हे फार सोपं जातं. आता पुढचं बघूया. युनिव्हर्सल सेट दिलेला आहे तुमचा 1 2 3 7 8, त्यानंतर 9 10 11 आणि 12 हे दिलेलं आहे. हे बघा पुस्तकात बघत जा तुम्ही. 1 2 3 6 आणि पी दिलेला आहे, एक संच दिलेला आहे पी, तो दिलेला आहे 1 3 7 आणि 10. प्रॉब्लेम नंबर 3. ओके, आता तुम्हाला काय विचारलं, देन शो दॅट द सेट यू पी अँड पी कॉम्प्लिमेंट बाय वेन डायग्राम. तुम्हाला आता याचा पी कॉम्प्लिमेंट काढायचा आहे. मी उत्तर लिहितोय. आता उत्तर लिहिताना तुम्हाला परत युनिव्हर्सल सेट लिहायचा, परत पी. आता याचा पी कॉम्प्लिमेंट काय होईल, याचा पी कॉम्प्लिमेंट याच्यातले हे जे घटक आहेत हे याच्यात पण आहे, पण जे उरलेले हे सोडून याच्यातले, आता हा एक आहे ना, हा एक सोडून द्यायचा, मग याच्यातले उरलेले घटक म्हणजे पी कॉम्प्लिमेंट. 2 आहे, 3 सोडून द्या, 3 याच्यात आहे, 7 सोडून द्या, 7 याच्यात आहे, 8, त्यानंतर 9,
त्यानंतर 10 आहे, 11 आणि 12 हे झाले तुमचे. आता बघा 1 2 3 मग 7 आहे का, इथं 7 आहे, इथं 8 9 10 11 12 एकदा चेक करून घ्यायचं. हा झाला तुमचा पी कॉम्प्लिमेंट. हा युनिव्हर्सल सेट, हा पी सेट, पीचे याच्यातले घटक वगळून उरलेले युनिव्हर्सलचे घटक म्हणजे पी कॉम्प्लिमेंट. मग आता तुम्हाला याला काय दाखवायचं आहे, वेन डायग्राममध्ये दाखवायचं आहे. आता याला वेन डायग्राममध्ये कसं दाखवणार तुम्ही बघून घ्या. तुम्ही एक फिगर काढा. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही आता कॉम्प्लिमेंट कसं दाखवणार, याच्यामध्ये कॉम्प्लिमेंट तुम्ही मध्ये दाखवणार, बरोबर आहे, कॉम्प्लिमेंटमध्ये दाखवणार आहे. आणि उरलेले हे जे पी कॉम्प्लिमेंट, हा पी कॉम्प्लिमेंट तुम्ही कुठं दाखवणार आहे, वर दाखवा नाही तर कुठे दाखवा, इथं दाखवा. आपण इथं दाखवला हा पी कॉम्प्लिमेंट जर इथं दाखवला म्हणजे इथं 2 दाखवला, इथं 8 दाखवला, इथे 9 दाखवला, इथे 11 दाखवला, इथे 12 दाखवला. आता मध्ये कोणते दाखवणार आहे आपण, मध्ये उरलेले आपले कोणते उरलेले आहेत, आता आपले मध्ये उरलेले आहेत की जे आहे ते पीचे हे घटक, आणि हा जो उरलेला असतो तो युनिव्हर्सल घटक म्हणजे 1 हा, त्यानंतर 3, त्यानंतर 7, त्यानंतर 10 हा पी घटक झाला. हा पी कॉम्प्लिमेंट, हा पी, आणि या दोघांना मिळून कोणता झाला युनिव्हर्सल संच पी. ओके, बघा याच्यापासून आपण अशी फिगर तयार केली. आता त्याच्यातलाच एक पुढचा प्रश्न आहे की व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट त्याचा कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू पी. आपण बघूया. आता बघा पुढच्या प्रश्नाचं उत्तर, सोल्युशन हेच. आता तिसऱ्या प्रश्नाचं तुमच्या त्याच्यातल्याच याचं सोल्युशन हेच आहे. उत्तर तुम्ही कसं लिहाल बघा, व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट ऑफ पी इज इक्वल टू पी. हे असं लिहायचं, हे असं लिहायचं, याचा पी कॉम्प्लिमेंट लिहायचा आणि पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट बरोबर आपल्याला लिहायचं आहे. आता मग हे कसं लिहिणार आपण, पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे हा जो घटक आहे याच्यातले हे सोडून द्यायचे, म्हणजे कोणते कोणते उरणार आहे, 1 3 7 आणि 10 हे उरणार आहे, बरोबर आहे. मग आता पी कॉम्प्लिमेंटचा कॉम्प्लिमेंट हा आला 1 3 7 10. कळलं का तुम्हाला, पी कॉम्प्लिमेंट हा आहे आणि त्याचा परत पी कॉम्प्लिमेंट म्हणजे हे घटक याच्यातले सोडून द्यायचे, हे घटक, आणि उरलेले लिहायचे 1 3. मग आता तुम्हाला एक कळलं का, पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट आणि पी हे इक्वल आले म्हणजे तुमचं व्हेरीफाय झालं का. बघा व्हेरीफाय पी कॉम्प्लिमेंट, हा आणि हा सारखा आला बघा. ओके, म्हणजे तुमचं व्हेरीफाय झालं पी कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट पी हे दोन्ही सारखं. अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचं आपण एक चौथं गणित घेऊन घेऊया, शेवटचं आजच्या सत्रातलं गणित. आपण याचे पार्ट करू 2-2. प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं चौथं गणित. प्रॅक्टिस सेट 1.3 इथं मी लिहितो, प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं चौथं गणित. बघा चौथं गणित काय सांगतं, ए इज इक्वल टू 1 3 2 आणि 7 आणि राईट 3 सबसेट ऑफ ए. एचे तुम्हाला 3 सबसेट लिहायचे. मग आता मी असा लिहिला, बी इज इक्वल टू लिहिला 1 3. ओके, मी सी इज इक्वल टू लिहिलं 2 7. मी त्यानंतर डी इज इक्वल टू लिहिलं 1 2. ओके, याचे मेनी सोल्युशन असतील, खूप उत्तर असतील. बघा बघा काय लिहायचं की याचे सबसेट लिहायचे. तुम्हाला एक संच दिला आणि याचे सबसेट लिहायचे सांगितले. मग 1 आणि 3 याच्यात आहे का, मग बी इज द सबसेट ऑफ ए. मग आपण असं लिहू शकतो, बी इज द सबसेट ऑफ ए. सीचे एलिमेंट याच्यात आहे का, 2 आहे 7 आहे, म्हणजे हा याचा सबसेट आहे, म्हणजे सी सबसेट ऑफ ए. त्यानंतर डी 1 आणि 2 याच्यात आहे का, आहे, म्हणजे डी सबसेट ऑफ ए. अशा प्रकारे आपले 4 गणितं संपलेले आहेत. आपण पुढचे 4 गणितं जे आहेत उरलेले ते पुढच्या सत्रात बघूया.